त्याच्याकडनं, मी मान्य करते, पण त्या चुकीची एवढी मोठी शिक्षा, त्याचं अख्खं वर्ष वाया घालवलं. मला त्याचं माहित नाही. माझ्या मुलीसाठी जे करायचंय ना ते मी केलं. आणि शिवा, तू आम्हाला जाब विचारण्यापेक्षा ह्या मुलाला समजव. काकू ऐक ऐक ऐक, प्लीज तिच्यावर विश्वास ठेव. हे बघ, तिला माहिती असतं तर मलाही कळलं असतं, तिने मला डेफिनेटली सांगितलं असतं. आणि तुम्हाला माहिती होतं तर मला सांगायचं ना, मी काहीतरी मदत केली असती, आपण मार्ग काढला असता शांततेत. नाही नाही, मला असं वाटतंय हिनेच हे सगळं मुद्दाम घडवून आणलंय. ताई प्लीज तू शांत बस. शिवा आधी आपल्या घरचा विचार करते, कळलं? यात तिची काही चूक नाही. नसेल ना तिची चूक, पण संपदासाठी जे जे करावं लागेल ना ते सगळं मी करेन. तिची हिंमतच कशी झाली. मग समोर उभं राहून विचारायचं ना, त्याला मारायची काय गरज आहे? तूही तेच करतेस ना. तू जातेस का कोणाला समजवायला? नाही आहे ना उत्तर. मग आता माझं ऐक. या सगळ्यात मी माझ्या मुलीची फरफट होऊ देणार नाही. मला हा विषय संपवायचा होता, मी संपवला. आता यापुढे जे योग्य असेल ना तेच मी करणार. माझ्यासाठी हा विषय आता संपलाय. चल. लक्ष्मण, हो, यात यांची काही चूक नाहीये. हे बरोबर आहे. तुम्हीच यांना समजून घ्या. शिवा, आपण काहीतरी तोडगा काढूयात शांतपणे. चूक झाल्यावर कीर्ती, तुला परिस्थिती कशी सावरून घेता येईल याचा विचारच करता येत नाही का? भाऊ, मला खरंच खरंच काही माहित नव्हतं. पप्पांची शपथ घेऊन शिवा, सांग. शिवा शांत हो. आपण या सगळ्यावर शांतपणे बोलूया. काहीही शांतपणे वगैरे बोलायचं नाहीये आता. आज तागायत या घरात असे वाद कधीही झाले नाहीत. आज हाही दिवस बघितला या घरात. शिवा, मी तुला समजावून सांगत होते ना, पण तू ऐकतच नाहीस. या उलट या घराचे तुकडे करायला निघालीस तू. लक्षात ठेव, मी हे होऊ देणार नाही. आता कुठे घरात शांतता मिळेल असं वाटलं होतं मला, पण घरात एवढं मोठं वादळ आणून ठेवलंय तर घर शांत तरी कसं राहणार ना? काही चुकीचं बोलले का? नाही, काही चुकीचं बोलत असेल तर घे, मार माझ्या कानाखाली. पण आई, शिवाला हा सगळा तमाशा घालायची काही गरज नव्हती. सासरच्या लोकांपेक्षा तिला ती पानागेन जवळची वाटते. याला काय अर्थ आहे? अगं, घेतलीत मी ताटं. नाही ताई, हे खोलीतच जेवतायत म्हणाले, मी वाढून घेऊन जाते. अगं, असं कसं करतेस? सगळ्यांबरोबर जेवले तर विचार कमी करतील ना. हो ताई, पण हे नाही येणार. तरी मी म्हणत असते, पण माझं कोणी ऐकत नाही. आपल्याच घरातल्या माणसांमध्ये इतका दुरावा यायला लागला. म्हणजे आता एकत्र जेवणासाठी नाही म्हणतात, उद्या घरातल्या घरात एकमेकांची तोंड सुद्धा बघणार नाहीत याची भीती वाटते मला. नाही ठीक आहे, एखाद वेळेस मान्य करू की तिला ह्या सगळ्यातलं काही माहीत नसेल, पण म्हणून काकाच्या विरोधात जाणं चुकीचं नाहीये का? बघतेच नाही, म्हणून मी तुला म्हणत होते की त्या मुलीला घरात आणू नकोस म्हणून. हे सगळं ना तिच्यामुळेच घडतंय. तिच्यामुळे पहिले आशू आणि आता काका असा वागायला लागलाय. पटतंय ग, सगळं पटतंय मला, पण मी काय करू शकते कीर्ती? मला माझ्या मुलाला गमवायचं नाहीये. आशू महत्वाचा आहे माझ्यासाठी.
अरे तुम्ही घेतलं सगळं, मी वाढायला घेते. आधी स्वतः चुकायचं, मग दुसऱ्यांना जाब विचारत बसायचं. आई एकटं नको करूस, मी येते मदतीला. तुम्हाला हे सगळं कधीपासून माहित होतं आणि तुम्हाला मला का सांगावंसं वाटलं नाही? इतकं फरक करून टाकलाय का मला? असं नको ना ग बोलू शिव. मग कसं बोलू? मला का सांगितलं नाही तुम्ही? शिवा, तुझ्यासाठी म्हणून त्यांनी नाही सांगितलं. माझ्यासाठी का? शिवा अगं, आय थिंक आपल्यात जे प्रॉब्लेम्स सुरू होते त्यामुळे. अरे पण मला सांगायला हवं होतं ना, मी सांभाळून घेतलं असतं. एक मिनिट, म्हणजे रॉकी आणि संपदाला तुझी मान्यता आहे का? हे तुम्ही आशूला विचारा, त्याचा अधिकार आहे तो. नाही हे बघा, रॉकी एक चांगला मुलगा आहे, टॅलेंटेड आहे आणि संपदा आणि त्याचं एकमेकांवर प्रेम आहे. हेही सगळं आहे आणि मला मान्य आहे, पण ह्यातून आता बाहेर काय मार्ग काढायचा हे महत्वाचं आहे ना. त्याचाच विचार करते. शिवा, तुला काही मदत लागली तर? तुम्ही आता कोणीही यात पडायचं नाही. तुम्ही रॉकीला घेऊन घरी जा आपल्या. अगं पण घरी जा, हे सगळं मी बघून घेईन.